11 बाय 11ची रूम आहे आणि तिकडचा हॉल जर म्हणलं तर किती मोठं झालं हॉल. तिकडं त्या ऑटोचा आणि गाडीचा ऍक्सिडेंट झाला, मागून ठोकलं ऑटोवाल्यानं, शिव्या घालायला. तर ए उलट असतंय का तसं? असं घाल, काढ बाहेर आणि उलट घाल असं. तर आजचा ब्लॉग हा डायरेक्ट जागेपासून चालू होईल. मग आता जस्ट गावावरून आलो, मीन पिल्ले आलो. हा काय माहिती, कुत्र्यानं नेले वाटतं. आज परत आलतो, कुत्रा नेत नाही कोण इथलं, काय वाटायला तसं. फक्त इटाला बघावं लागतं, इटा नेत येतं. मग आज मिस्त्री आले तर मग आज हे आणायला गेलेत, काय म्हणते त्याला, सिमेंट नाही काय, हा माणसं आणायला गेले. तर पप्पा पण आलेत आता, म्हणजे आजपासून काम चालू होईल असं वाटायला. बघू काय होते. तेव्हा तिथं मम्मी बसली आहे. तिकडं त्या ऑटोचा आणि गाडीचा ॲक्सिडेंट झाला, मागून ठोकलं ऑटोवाल्यानं. म्हणजे रागात आलं ते माणूस, शिव्या घालायला. तर आता आम्ही डायरेक्ट घरी, मी विदू मी पिल्ल्या आणि मम्मी आणि पप्पा आणि ते मिस्त्री म्हणजे कामाला गेले. तर म्हणजे कामाला म्हणजे टाके आणायला गेले. तर पाणी साठवायला पण टाके लागतात ना, त्यामुळे मग आज टाके आणणार आहेत आणि उद्यापासून काम चालू होणार आहे. आम्हाला उशीर झाला येणार, त्यामुळे ते मग आता कामवाले पण भेटणार नाही. तर मग सिमेंट आणि टाके आणणार आहेत असं बोलून गेले तर पप्पा. आणि मम्मी गावाला गेली ती, तर लोणचं बनवून आणलं एवढं मोठं. तर पिल्ल्यानं याची कशाची रिंग आहे रे, कॉपरची रिंग बनवली घरच्या घरी, पण एवढी टाईट असते का, निघणं पण झाली लागल हाताला. तर बघा आता पप्पानी एवढं मोठं आणलंय. हे झाडू वाटायला पण झाडू नाही, ह्या याचा दांडा आहे, या काय म्हणते त्याला, खोऱ्याचा दांडा आहे. बसव बरं. ए उलट असतंय का तसं? असं घाल, काढ बाहेर आणि उलट घाल असं. हा योगा असं बसतंय. हे आपल्यालाच आणावं लागतं, मला आता कळलंय. मला वाटत होतं ते मिस्त्री म्हणजे ते कामवाले स्वतःच आणते. तर परत हा टेप आणलाय, परत रस्सी आणले हे मोजायला, आणि हे 3 टोपले आणले. तर आणि टाकीचं पप्पाने विचारलं, डायरेक्ट कंपनीत गेलते, जिथं प्रोडक्शन होतं ना तिथं गेलते. म्हणजे असं सांगितलं प्राइस काय ते. अजून म्हणजे फायनल नाही झालं आणायचंय का नाही. आम्ही जेवढा विचार केला ना तेवढं दिवसात होईल ते, तर म्हणले त्याच्या अगोदरच होईल काम. चांगलं झालं तर फक्त चांगलं व्हायला पाहिजे. आणि आता मम्मी पप्पा जागेवर गेले, जरा काय तर काम आहे, आणि आम्ही इथं गेम बघत बसला टीव्हीवर. तर आता खरू झालाय म्हणजे गावावरून टाकळीवरून, म्हणजे गाय होती त्याला वासरू झालंय. मग मम्मीने आता याने खरूज आणलंय, एवढं मोठं आणलेलं. अर्धी पिशवी होती तर सगळ्यांना वाटून घेतलं. रानू पण आली आहे आणि पिल्ल्या गेला वा. तर आता मम्मी पप्पा परत बाहेर गेलेत आणि आम्हाला काम देऊन गेलेत. राहुलला सांगितलं की तू किचन मधलं आवर, आणि मला इथलं सांगितलंय. आणि हो का किती मोठे वायर आहेत बेडवर. हा पप्पाचा तंबाखूचा डबा आहे, हा काढा बाजूला. किती मोठे वायर आहेत, हे बिनकामाचे आहेत सगळे. हे कामाचं आहे, परत त्याच्यातलं हे कामाचं आहे, आणि हे 3 तर बिनकामाचे आहेत. कशाला पडलेत की. परत हा गड्डू, परत इथे गड्डू आहे. सगळा कचरा झाला इथं वरती. तर वायरचाच नुसता. आमच्या घरात ज्या कोपऱ्यात बघल तिथं तुम्हाला वायर दिसतील कसले ना कसले. बघा या साईडला बघितलं इथं एक वायर आहे, इकडं बघितलं इथं तर वायरच वायर आहे. परत इथं वायर आहे, या साईडला बघितलं तर हेच वायर आहे. 4 पण कोपरे हॉलमध्ये सगळी वायर आहेत. हा टेप आहे, हा मग अशी पप्पाने आणलेला बघा, 5 मीटरचा आहे, म्हणजे 16 फुटाचा आहे. मग मी काय करतो, या घराचं म्हणजे किती माप चेक करतो आणि आपल्या जाग्यापासून मापाशी कंपॅरिझन करू, बघू कोणतं म्हणजे मोठा आहे का बारका आहे ते वाले आपण आता जे बांधायला होते. तर रानू पण आहे मध्ये दिलं, रानू त्या साईडने पकडते, मी या साईडने पकडते पण इकडे उभा राहा, त्या साईडला उभा राहा. मग आता पहिल्यांदा अशी बघायला चाल जागा किती आहे तिथं, बरोबर लाव बरं का. बघा या भिंतीपर्यंत कुठे गेला होई, तर या भिंतीपर्यंत 11.5 फुटाचा आहे. असं 11.5 फूट आहे. आता आडवं बघू, भिंतीला टच कर बरोबर, आणि बघा इथं 11 फूट आहे. म्हणजे इन शॉर्ट 11 बाय 11ची रूम आहे. आणि तिकडचा हॉल जर म्हणलं तर किती मोठं झालं हॉल तिकडचा 16 बाय 14 फुटाचा आहे. म्हणजे याच्यापेक्षा मोठाचा, जेवढा हा टीप लांब होतोय का तेवढा फुटाचा नुसतं हॉल आहे असा. आणि हे तर 11 बाय 11चा आहे, लय मोठं. तर बघा इथं 16 फूट बघता त्या खिडकीपासून. गार 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 झाली, संपली काय. पकड की टाईट होई. हे तर
15 फूट 7 इंचावरच थांबलं आणि 16 फूट सांगाल त्याच्यावर तर जात नाही. म्हणजे बघा तरी आता जा नाही तरी बघा त्या खिडकीपासून इथपर्यंत म्हणजे बघा इथपर्यंत येतं इथपर्यंत. इथून एवढा मोठा हॉल आहे नुसता. म्हणजे विचार करा केवढा मोठा हॉल असं. आता हे इथलं किचन आणि तिकडचं किचन आपण कम्पॅरिझन करतो. इकडे असं उभं किचन 13 फूट आहे आणि असं आडवं 7 फूट आहे. आणि तिकडचं किचन आहे 8 बाय 14. म्हणजे असं मोजल्यावर बरं का. म्हणजे आपली जागा अशी आडवी आहे ना मग तिकडचं पुढचं जरा मग वेगळं झालं असं. मागचं 8 बाय 14 अशी येते. पुढून जरा वाढलं असं 9 बाय 14 पण होऊ शकतंय किंवा 8 बाय 14 पण काय माहिती आपल्याला. पण इथल्यापेक्षा पण मोठं आहे तिकडचं किचन. तिकडल्या रूम सारखं बोललं ना तेव्हा त्या दरवाजापासून इथपर्यंत येतंय. म्हणजे ही एक लादी एक्स्ट्रा येते. एवढं मोठं असं उभं होतंय आणि आडवं असं 7 आहे ना मग 8 म्हणल्यावर तेवढी रूम इथे आहे. तेवढी अर्धी रूम इथे आहे मग मोठा आहे. माहित नाही ते म्हणजे असं आडवं असल्यामुळे कमी जास्त पण होऊ शकतं माझ्याकडे. हा आता बेडरूम बघू आपण. बेडरूम आता इथं नाहीच. बेडरूम कुठं चेक करायचा तेव्हाला नको. ते स्टोर रूम आहे आमचं. तर आता परत आपण तिकडे जाऊन चेक करू. चला तिकडचं बेडरूम आहे 12 बाय 14. मग असं 14 जर म्हणलं असं उभं तर मग असे जेवढं आपण बघितलं का किचनचं उभं म्हणजे एक लादी एक्स्ट्रा तेवढं. आणि 12 म्हणल्यावर बघा 12 म्हणलं तर असं इथपर्यंत येते. म्हणजे बरोबर ही एवढी रूम थोडस मोठं येते. म्हणजे इथं भिंत याची पुढे गेली आहे पण याची महाग येते. किती मोठं होतं हे पण रूम. तिथं अजून आता कन्स्ट्रक्शन झालं नाही चालू त्यामुळे ती जागा एकदम बारकी दिसते. पण असं मोजल्यावर आहे ना याच्यापेक्षा पण मोठे दिसते रूम. आणि हे तर 10 फुटापेक्षा पण कमी असेल असं मला अंदाज आहे. बरं धर पकड. मी आता उभं एकदा चेक करतोय. आणि अशी उभी भिंत ही 8.5 फूट आहे. आणि तिकडच्या आपण घेणार आहोत कमीत कमी 10 फूट तरी. म्हणजे याच्यापेक्षा पण उंच येते अजून. म्हणजे माझं सहज एवढं इथं हात तरी लागायला तिथं हात पण लागणार नाही एवढी उंच होते. म्हणजे असं अजून मला जेवढी इन्फॉर्मेशन आहे त्याच्यानुसार एवढं असं होणार आहे. पण आता पुढून जे काही म्हणजे चेंजेस होतील काय होतील ते सांगता येत नाही. मग तेही सांगेल मी तुम्हाला. आणि आज टाकी बोललेलं मी. टाकी तर झाल्या कन्फर्म आणायचीच आहे पण त्याच्यात एक प्रॉब्लेम येईल. कारण की जर जागेपाशी जर टाकी ठेवली आणि ती रिकामी तर ठेवू शकत नाही त्यावर भरून ठेवावं लागेल. जरी रिकामी ठेवली किंवा भरून ठेवली तर कोण उचलून नेईन याची भीती आहे. कारण की तिथे कंपाऊंड नाही अजून त्यामुळं. आणि आता विषय राहिला बाथरूमचा. बाथरूमचा अजून आमचं फायनल नाही. म्हणजे अजून मध्ये बनायचं का बाहेर ते मिस्त्री बोललं की जर पाया झाला आणि जर जास्त जागा वाटत असेल मग हॉलमध्ये बसून देता येईल म्हणजे बाथरूम. किंवा कमी वाटत असेल तर मग बाहेरच्या साईडला बनवता येईल बाथरूम. म्हणून त्या बाथरूमचा अजून फायनल नाही. बाथरूमचा अजून माप तर नाही आलं. आता मम्मी आली आणि पप्पाचा डब्बा पण बांधून दिलाय. मग आता मला पण जेवण बनवायलंय. आणि आज सकाळीच मम्मी टाकळीवरून आली आणि रानू वांजरखेड्यावरून. आणि परत आताच दोघी पण चालल्या टाकळीला. कारण की रानला तर सुट्ट्या येतात. मग ती तर उन्हाळा म्हणजे उन्हाळा पूर्ण तिकडं गावालाच घालणार आहे. मग ती चालली टाकळीला आणि मम्मी चालली. कारण की मी बोललो नाही का एक सरप्राईज आहे. मग त्याची तयारी चालू आहे. त्याच्यामुळे मम्मी जाणार उद्या सोलापूरला. ते मामा आणि ते त्यांच्यासोबत आणि उद्या रात्री येईन बोलली. तर आता मामा येईल तर घेऊन जाईल. म्हणजे मी आज पण एकटाच आहे. आज पण म्हणजे आज एकटाच आहे घरी. आणि ते त्यांच्याकडे गेलो असतो पण त्यांना पण डिस्टर्ब होते उगा अजून. म्हणजे एडिटिंग करताना ते मला काम असते उठावं लागतं 10 वेळा. त्यामुळे नको बोलतो. आणि काही सवय आहे मला इथं राहायची एकटं. आणि आता इथं झालंय कसं आमच्या इथं लाईट आहे. या साईडला लाईट आहे आणि समोरच्या साईडला सगळ्याच लाईटी गेल्या तेव्हा तिकडं परत तिकडं. आणि मी टँक बोलत होतो ते ऑर्डर दिली म्हणजे ऑर्डर द्यायची राहिली ती उद्या येईल ऑर्डर द्यायची. कारण की उगा आता नेऊन ठेवायला पर्याय नाही. म्हणजे बिनकामाचं आहे कारण की पाणी पण येणार नाही लगेच. त्यामुळे उद्याच टँकर मागवायचं. उद्याच टँक येतं सकाळी सकाळी. घेतले जावा तेव्हा तिघ चालले मामा रानू. चला बाय बाय. मस्ती करत राहते. तर आता जेवण ते झालंय. मग आता एडिटिंगला बसतो. तर आता वाजले 9. तर बघू आज किती वेळ लागतो एडिटिंगला. आज टीव्ही बघत एडिटिंग करणार आहे. तर चांगलं वाटते. नाहीतर रोज म्हणजे टीव्ही नसते काही नसते ते गरमीत असते दरवेळेस. आज फॅन पण आहे टीव्ही पण आहे
आणि ते काय एडिटिंग मध्ये लवकर होते आणि बरोबर होते, म्हणजे जरा मन पण लागतं एडिटिंग करताना. तर आता वाजले 11:30. तर आता फायनली व्हिडिओ एडिट झालेला आहे. पूर्ण अडीच तास लागले एडिटिंग कम्प्लीट व्हायला, तरी अजून बाकी ही वाली क्लिप ऍड करायची. तर चला माझ्यासाठी एवढं. जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. तर भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. मला लवकर पण उठायचे. बाय.